नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरती 2023 साठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग 1, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतील। सोबतच तुमचा किती अभ्यास झाला आहे यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कोणताच पार्ट या ठिकाणी स्किप नाही करायचा आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे। चला तर आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला, 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार किती गावांना प्रदान करण्यात आला आहे? तर आता बघा 4 ऑप्शन आहेत आणि प्रश्न वाचल्यानंतर 2-3 सेकंदाचा मध्ये मी वेळ देईल। त्या वेळेमध्ये तुम्ही प्रश्न पण नीट वाचून घ्यायचा आहे आणि सोबतच सर्व ऑप्शन नीट आणि काळजीपूर्वक वाचून तुम्हाला कोणतं योग्य उत्तर वाटतं ते एका पेपरवर लिहायचं आहे। आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमचे किती उत्तर बरोबर आले, तुमचे किती उत्तर चुकले, म्हणजेच तुमचा स्कोअर किती झाला हे काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 35 हे आपलं बरोबर उत्तर आहे। तर बघा आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ऑप्शन आहे 4 आणि सर्व ऑप्शन महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सर्व ऑप्शन नीट वाचून घ्यायचे आहेत। तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी क्लाउड सीडिंग हे काय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे किंवा कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी हरियाल हे काय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए सातोशी नाकामोटो हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी रामास्वामी नारायणन हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? तर 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी श्याम बेनेगल हे काय आपलं तर योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी रघुनाथ कर्वे हे आपलं बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक कृषी सेवक परीक्षेसाठी महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असतील तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले सर्व कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्नांचे इथून मागचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत। तर बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? ऑप्शन नीट वाचून घ्या। तर बघा ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी तमिळनाडू हे काय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी पंपास हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी मनोहर जोशी हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग प्राप्त झाले हे कोणत्या राज्यातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी
ओडिसा हे काय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, आल्फ्रेड नोबलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. तो जन्मदिन कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10 डिसेंबर हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे? तर या ठिकाणी बघा उत्तर प्रदेश हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उल्हास हे काय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या राज्यातील 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर नाही त्याला डर कशाला हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर हे बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विग्रह हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वरादी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर प्रश्न क्रमांक 19 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यामिनी हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, अहि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भुजंग हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी सदाचार या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सत प्लस आचार हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे IMP प्रश्न तसेच चालू घडामोडीचे प्रश्न आणि सर्व परीक्षांचे महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज टाकत असतो. त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आत्ताच्या आत्ता जॉईन करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 22, दुरात्मा या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. तर प्रश्न क्रमांक 22 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दु आत्मा हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर प्रश्न क्रमांक 23 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सर्वोच्च बिंदू गाठणे हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भाट हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, जळू या शब्दाचे अनेक वचन करा. तर प्रश्न क्रमांक 25 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जळवा हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, एक वचन शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तळे हे आपलं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 27 विजोड पद ओळखा। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी घोडा हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28 गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर प्रश्न क्रमांक 28चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नग हे आपलं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, फक्त आता शेवटचे 2 प्रश्न बाकी आहेत, पण त्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, आत्ताच्या आत्ता या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करायचं आहे। सोबतच खूप मेहनत लागते अशी व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज आपल्या व्हिडिओला लगेचच्या लगेच या ठिकाणी लाईक करायचा आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 29 डोंगर या शब्दाचे रूप ओळखा। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देशी हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 भाकरी अक्का अन्ना अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कानडी हे आपलं योग्य उत्तर आहे।